हॅलो 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 मित्रांनो, हॅलो. 6 वाजत आलेले आहेत. आपण 1 मिनिटात सुरू करणार आहोत. कोणीतरी एक जण आलेलं आहे सध्या. नाव टाका. हॅलो. नाव टाका, नाव. हॅलो. हा, आता आता मंडळी येत आहेत. गणेश, वा छान. गणेश छान. अरुण विघ्ने सर, धन्यवाद. छान छान छान. आपल्याजवळ पाऊण मिनिट आहे. पाऊण मिनिट आपण सुरू करू मग. हा हा. हा, अरुण विघ्ने सर, लक्षात आलं माझ्याकडे नंबर सेव्ह आहे. हॅलो. हॅलो. 15 सेकंदात आपण सुरू करणार आहोत. उमेश नावंदर सर, सर धन्यवाद सर, आनंद झाला सर. आपण एरवी ऐकत असता, पण आज लाईव्ह आलात त्याचाही आनंद आहे. हा 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 सर. सर, मंडळी बरीच आलेली आहे. आपण अगदी म्हणजे 5 सेकंदामध्ये सुरू करू. 5 सेकंद जायला काय वेळच लागत नाही. मी कागद हाती घेतो, माझ्या तयारीत राहतो. विष्णू लांडे सर, धन्यवाद सर. मित्रांनो, आज ज्येष्ठा गौरी पूजन हा खरं म्हणजे कुणब्यांचा सण आहे. हा, या सणाला आमच्या दृष्टीने म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्व हे आहे की, माधवगव्हाणे धन्यवाद. हे महत्व आहे की एक समजूत अशी आहे की शेतीमधला माल जे आधी पेरलेला आहे तो माल घरी यायला या सणापासून, महादेव मुसळे, वा छान रे महादेव, या सणापासून सुरुवात होते. आता तुमच्याकडे काय पद्धती आहे, कोणाची वेगवेगळी असू शकते, पण आमच्याकडे पद्धती अशी आहे की उद्या जेव्हा विसर्जन होते या ज्येष्ठा गौरींचं, तेव्हा त्यांच्या गाठी पडताना आमच्या बायका आघाडा, केना, हराळी वगैरे असं काहीतरी आणतात, वनस्पती आणतात. आता याच्यातला आघाडा आणि केना हे म्हणजे गवत आहेत, त्रासदायक गवत आहेत शेतकऱ्यांसाठी, पण त्याला सुद्धा महत्व आहे. कारण ते का असतात की आघाडा असेल, केना असेल किंवा हराळी असेल, त्या ज्येष्ठा गौरींनी दोघींनी शेतात जाऊन त्याचं निंदन केलेलं आहे आणि मग त्याचा भारा बांधून ते डोक्यावर तो भारा घेऊन ज्या घरी म्हशी असतील दूध देणाऱ्या किंवा गायी असतील त्यांच्यासाठी त्या दोघी घराकडे घेऊन येत आहेत, असा एक भाव या गाठी पाडण्याच्या वेळी त्यांच्या डोक्यावर ह्या काय म्हणतो त्याला आपण, आघाडा, केना, हराळी हे टाकण्यात असतो. आणि साधारणतः अशा पद्धतीनं मग खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये, म्हणजे मी माझ्या लहानपणीची गोष्ट सांगतो की मूग यायच्या आधी, नंतर मग उडीद यायचे, नंतर मग शेतातला कापूस फुलायचा, अशा प्रकारे एक 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 पीक म्हणजे लक्ष्मी, एक 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 पीक म्हणजे लक्ष्मी ही घरी येत असे. आणि त्यामुळे ह्या सणाला कुणब्याच्या दृष्टीने अतिशय महत्व आहे. मित्र, थोडंसं मला या गोष्टीचं स्मरण ठेवावं लागते आणि आमचं जे एक अपार दुःख आहे त्याच्यामध्ये आपल्यालाही सहभागी घ्यायला
करून घ्यायला हरकत नाही. पण यावर्षी आमच्याकडे हा सण नाही, यावर्षी हाच काय, पण यावर्षी जे काही आतापर्यंत 4-5 सण झालेले आहेत, आखाडी असेल, नागपंचमी असेल, पोळा असेल, तर यापैकी कोणताही सण आम्ही साजरा केला नाही. तो का केला नाही त्याचं कारण हे की माझा पुतण्या, आमचे ज्येष्ठ बंधू साहेबराव यांचा ज्येष्ठ मुलगा संजय, ज्याच्यावर मी द लास्ट टेस्ट नावाची कादंबरी लिहिली होती, आणि ती कशावर होती तर त्याच्या दोन्ही किडन्या गेल्यानंतर त्याच्या आईने, आमच्या वहिनींनी, इंदिराबाई यांनी त्याला एक किडनी दिली होती. त्याच्या ज्या त्या काळातल्या वेदना होत्या 7-8 महिन्यातल्या, तर त्या सगळ्या मी त्या कादंबरीमध्ये मांडलेल्या आहेत. आणि एक त्याच्यातून संदेश असा दिलेला आहे की असा एखादा अवघड जर रोग, बिमारी आपल्या मागे लागली असेल, तर सगळ्या कुटुंबानं मिळून जर त्याला फेस केलं, सगळे कुटुंबातले लोक सगळेच पैसे देऊ शकतील असं नाही, पण काहींनी भावना व्यक्त करायला पाहिजेत, काहींनी मानसिकदृष्ट्या आपली पाठराखण करायला पाहिजे. आणि अशातून मग असा एक दुर्धर जो प्रसंग आपल्यावर उद्भवलेला असतो त्याला आपण तोंड देऊ शकतो. अशी एक त्याच्या पाठीमागं शिवाजी नागरे सर, धन्यवाद सर, दिलीप धन्यवाद. तर अशा पद्धतीची त्या कादंबरीची थीम होती. आणि तो आमचा संजू, आम्ही त्याला संजू म्हणत होतो, तर तो 17 मेला हार्ट अटॅकने गेला. म्हणजे किडनीने गेला नाही, किडनी ट्रान्सप्लांट त्याचा अत्यंत यशस्वी झालं होतं, पण तो हार्ट अटॅकने गेला होता. आणि त्याच्यामुळे आमच्या कुटुंबावर जो एक दुःखाचा डोंगर, ज्याला आपण प्रातिनिधिक स्वरूपात म्हणत असतो प्रतिमा वापरून, आणि खरंच आहे, तो खरंच आहे, त्यातून बाहेर पडणं कठीण आहे. त्याच्या ज्या काही आठवणी आहेत त्या दर सणाला किंवा दर दिवशीच वेगवेगळ्या गोष्टींनी येत राहतात. आणि सणाच्या वेळेस तर मुद्दामच येतात, नाहीतर अन्यथा हा सण आमच्याकडे म्हणजे ज्येष्ठा गौरी आमच्याकडे, आम्ही तिघही भाऊ, आमच्याकडे आम्ही तिघं भाऊ आहोत मुळात. एक भाऊ मुळात आमच्या गावाला म्हणजे ब्रह्म्याला राहतो, लहान, तोही वारलेला आहे, पण त्याचा मुलगा राहतो तिथे, पुतणे आहे आमचा. आणि ज्येष्ठ बंधू आंशिंगला राहतात, मी वाशिमला राहतो. तर आम्ही तिन्ही घरी या ज्येष्ठ गौरीचं आवाहन करत असतो, म्हणजे त्यांना मांडत असतो आणि हा सण साजरा करत असतो. पण यावर्षी आम्ही कुठलाही सण साजरा केलेला नाही. तर मी आपणास ज्यांच्याकडे ह्या ज्येष्ठा गौरी मांडलेल्या असतील त्या सर्वांस मी माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि मग आता या आपल्या कथेकडे वळतो. मित्र, सारं काही बाबाराव मुसळे, रविवारचे कथावाचन, भाग 38. कथेचे नाव खून खून. जरासं आजचं नाव मोठं टेन्शन देणार आहे. खून खून म्हटलं की आपल्या अंगावर काटे, रोमांच, भय, भीती वगैरे वगैरे हे सगळं येणं स्वाभाविक आहे. म्हणजे नुसतं ऐकूनच प्रत्यक्ष पाहू शकत नाही आपण. आता माझ्यासारखा कोवळ्या मनाचा माणूस, मी स्वतःला कोवळ्या मनाचा समजतो. अंबादास केदार धन्यवाद. तर माझ्यासारखा निवासराव, वा छान छान, माझ्यासारख्या कोवळ्या मनाचा माणूस रक्त पाहू शकत नाही. मला रक्त पाहता येत नाही कोणाचं. जर समजा जखम असेल किंवा काही असेल किंवा मरण पावलेली माणसं सुद्धा पाहायची मला भीती वाटते. आमच्याकडे आमची आई पहिल्यांदा एवढ्यात अलीकडे मरण पावली होती. त्याच्या आधी म्हणजे 40 वर्षापर्यंत कोणाचा मृत्यू झाला नव्हता. आणि त्यामुळे मग लहानपणापासून या मरणाबद्दल फार भीती असायची. पण काय झालं दुर्दैवाने, आमच्याकडे आता या 2-3 घटना घडल्या. आमची आई गेली, आमचे बाबा गेले, आमचा संजीव गेला. आणि काय होते की आपल्यावर जेव्हा एकावर एक अशा रट्टे पडत जातात दुर्दैवाचे, त्यावेळेस आपलं मन अतिशय निबर होत जाते. आणि त्याच्यामुळे आता मला भीती वगैरे ही माझ्या मनातून पार गळून गेलेली आहे आणि भीती वगैरे काही वाटत नाही. पण हे काही शब्द असे आहेत की इथे नुसते वाचले तरी आपल्याला भीती वाटते. तेव्हा कथेचा आजचं शीर्षक आहे खून खून. मी वाचनास सुरुवात करतो. बाबा मानदारांचा सदाशिव 4 दिवसांपासून गायब झाला. अक्षय तृतीयेच्या दिवशी पित्र जेवण्यासाठी तालुक्याहून गावाकडे आला होता. आलाच तर उशिरा.
म्हणजे संध्याकाळी 6 वाजता. वास्तविक पित्र घालण्याची वेळ दुपारी 1:30-2ची असते. बाबा मानादार जिवंत असल्यामुळे त्याला पित्र घालण्याची जबाबदारी नव्हती, म्हणजे सदाशिवला नव्हती. पण बाबा मानदार त्यांच्या वडिलांचे म्हणजे सदाशिवच्या आजोबाचे पित्र घालत होते. तरी हिवाळ्या पित्राला आणि उन्हाळ पित्राला कितीही उशीर झाला तरी सदाशिव गावाकडे आल्याशिवाय राहत नव्हता. त्याचं कारण पित्रासाठी मुद्दाम केला जाणारा कढी वडा त्याला आवडतो. मित्रो, हा कढी वडा मलाही आवडतो. तुमच्यापैकी माझ्या या गोष्टीला होकार देणारे अनेक जण असतील. काही काही विशिष्ट सणांचे काही पदार्थ आपल्याला आवडत असतात, किंवा कधी काही पंक्तीमध्ये जर वेगळं काही होत असेल तर तेही आपल्याला आवडत असते. पुरुषोत्तम मापारी, वा, छान छान वाटलं रे. तर अशा पद्धतीनं त्याचं कारण पित्रासाठी मुद्दाम केला जाणारा कढी वडा त्याला आवडतो हे घरच्या सगळ्यांना माहिती होतं. बरं, एरवी गावाकडे कितीही उशीर झाला तरी तो कधीच मुक्कामी थांबत नसे. त्याचं कारण त्यानं तालुक्याला प्लॉट घेऊन जे घर बांधलं ते मुख्य कॉलनीपासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर होतं. जवळपास दुसऱ्या कोणाचं घरही नव्हतं. त्यामुळे त्याची बायको पोरं रात्री एकटी घरी झोपत नसत. त्याच ओढीनं तो उशिरापाशिरा का होईना तालुक्याला परत जात होता. यावेळीही त्याच्यासाठी त्याच्या सगुना मायने लावून ठेवलेला कढी वडा पोटभर खाऊन आणि बायको पोरांसाठी पुरणपोळ्या, भात, शार, आम्ही याला येसोर म्हणतो, कढी वडे यांनी भरलेला भल्ला मोठा डब्बा घेऊन तो रात्री 8 वाजताच तालुक्याला जायला निघाला. गावातून 2 किमी कच्च्या रस्त्याने गेले की नांदेड अकोला हायवे लागतो. या हायवेवर रात्रभर वाहनांची, त्यातल्या त्यात ट्रकची सारखी वर्दळ असते. हरण माथ्यावर गेलं की झालं, उतारात आलं तालुक्याचं गाव. म्हणजे सदाशिवच्या गावापासून मोटरसायकलने मोजून 20 मिनिटांचा तालुक्यापर्यंतचा रस्ता आहे. नेहमीप्रमाणे सगुणामाय याही वेळी म्हणाली, हळू न जाय बाबा, घरी गेल्यावर मोबाईल कर. त्यानेही हो म्हटलं आणि निघाला. रात्री 11 वाजता तालुक्याहून वंदनाचा म्हणजे सदाशिवच्या बायकोचा मोबाईल आला. हे मुक्कामी राहिले का गावाकड, पोचले नाहीत अजून. या तिच्या विचारण्यामुळे घरातले सगळेच गडबडले. 8 वाजता निघालेला सदाशिव 11 वाजले तरी पोहोचला नाही, कसं शक्य आहे. घरून त्याच्या मोबाईलवर कॉल केला पण त्याचा मोबाईल स्विचड ऑफ. म्हणजे नेमकं काय झालं असावं, मोबाईल डिस्चार्ज झाला असावा, पण मग तो अजून तालुक्याला का पोचला नाही. दुसऱ्या एखाद्या गावी तर गेला नाही. गावोगावच्या पाहुण्यांना कॉल केले पण तो कोणत्याच गावात नव्हता. मग तर सगळ्यांचीच लट्टावली. बाबा मानदार, त्यांचे गावाकडचे 2 पोरं, 2 सख्खे भाऊ, त्यांची 4 मुलं, 3 भावांचे 3 गडी, शेजार पाजारचे भावकीचे 4-5 जण, असे 18-20 जण रस्त्यावर आले. त्यांच्या लहान्या मुलाने 1 आणि पुतण्याने 2 अशा 2 मोटरसायकली काढल्या. त्यावर आणखी 2 बसविले. आम्ही रोडनं पाहत जातो असं बोलून ते भर निघूनही गेले. बाकीचे मेटॅडोर टॉर्च, मोबाईल टॉर्च, सेलवरचे टॉर्च लावून रस्त्याला लागले. गावापासून ते तालुक्यापर्यंतचा सगळा रस्ता रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर पिंजून काढला. रोड पासून 1 किलोमीटर अंतरावरच्या दोन्ही बाजूच्या विहिरी, तलाव, डोह, खदानी, शेत. खर तर हे दिवस उन्हाळ्याचे होते, त्याच्यामुळे रानं उजाड होती.
विहिरींना फारसं पाणी नव्हतं. तलाव, डोह, खदानी तर कोरड्याच होत्या. ना सदाशिव जिवंत वा मेलेला मिळाला, ना त्याची मोटरसायकल मिळाली. तो कुठं गायब झाला हे कळायला मार्गच नव्हता. गावगावचे पाहुणे राहुणे धावून आले. त्यांनीही त्यांच्या परी शोध घेतला. पण छे, गावातलाच पण तालुक्याच्या खरेदी विक्रीचा संचालक असणाऱ्या नामदेवला घेऊन बाबा मानदारानं पोलीस स्टेशन गाठलं. तर पोलिसांचं म्हणणं, आणखी शोध घ्या, आणखी 4-2 दिवस वाट पहा. ते स्वतःहून कोण्या गावाला गेले असतील तर परत येतील. पोलिसांचं म्हणणंही बरोबर होतं. पोलिसांचं म्हणणंही बरोबर होतं. तसंही होऊ शकते. मात्र 4था दिवस संपला तरी सदाशिवचा ठाव ठिकाणा नव्हता. सगुना मायला हे सारं असह्य झालं. तिच्या दातखिळ्या बसू लागल्या. शेवटी ती बेशुद्ध पडली. सदाशिवचा शोध राहायला बाजूला, तिलाच दवाखान्यात हलवावं लागलं. ती 3 दिवस दवाखान्यात ICUत भरती होती. शुद्धीवर आल्यावर तिनं सदाशिव आला का असं विचारलं. जवळ मधवी सून होती. खोटं बोलणं तिला माहीत नव्हतं. ती म्हणाली, नाही आले. ते सगुना मायनं ऐकलं आणि उरावर हाणून घेत मायव असं मोठ्यानं ओरडली आणि तिचं तोंड वासलेलंच राहिलं. बाबा मानदार त्यांच्या कुटुंबातल्या सर्वांसह सगळा गाव गर्भगळीत झाला. पोटच्या पोराच्या काळजीनं सगुना मायनं जीव सोडला. सगळीकडं हळहळ व्यक्त होऊ लागली. 3ऱ्या दिवशी सावडणं. माणसं स्मशानात जमली. संचालक नामदेव लगबगीनं बाबा जवळ आला. बाबाला वाटलं, हा आला आपल्या बायकोसाठी शोक संवेदना वाहण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करू का असं विचारायला. ह्या राजकारणी लोकांना फक्त बोलायला भेटलं पाहिजे, मग ते कोणाचा जन्म असो, लग्न असो का मरण असो. आपण दुहेरी दुःखात बुडालो, त्यामुळे त्याला स्पष्ट नकार द्यायचा हे बाबांनी मनातल्या मनात ठरविलं. बाबा, माझ्या मोबाईलवर नुकताच ठाणेदाराचा मेसेज आला. बाबा, ठाणेदार म्हणतात, मानदारांना घेऊन लवकरात लवकर पोलीस स्टेशनला या. काहीतरी कळलं असेल पोलिसाला सदाशिवच्या बाबतीत. खरं तर पोलीस स्टेशनचं नाव काढल्यावर बाबांना पोलिसांचा रागच आला. सदाशिव गायब झाल्यावर 6व्या दिवशी पोलीस तक्रार घ्यायला तयार नव्हते. शेवटी नामदेवनं आमदाराला बोलावून घेतलं आणि रिपोर्ट घ्यायला लावला. मग सदाशिवची कोणासोबत दुश्मनी होती ते सांगा. या गोष्टीवर पोलीस अडले. आता काय सांगावं त्यांना. अरे, सदाशिव असा रत्नाचा तुकडा होता की त्याची किड्या मुंगी संग बी दुश्मनी नव्हती. सगळ्या गावाले, सोयऱ्या धार्याले, ऑफिसातल्या लोकाले तो गोड होता. त्यानं कोणाचं कवाच काही नुकसान केलं नाही. केलं असल तर कल्याणच. आणि पोलीस म्हणतात त्याचा दुश्मन सांगा. तावात बाबा उठले. आणि आता नामदेव म्हणते पोलिसाचा मेसेज आला. काय असेल? दुमार काही खुसपट तर काढणार नाही? कसं करता? नामदेवनं विचारलं. सावडणं झाल्यावर पाहू, बाबा उत्तरले. सावडणं झालं. आमराईतल्या विहिरीवर खवर झाली. नैवेद्य नेला. पाहुणे जेवले. गावातली मंडळी जेवली. पोरा सुनांना बाबांनी कल्ला करून जेवायला भाग पाडलं. फक्त जेवले नाहीत दोघं, एक वंदना आणि दुसरे बाबा. बाबाजवळ पुन्हा नामदेव आला. दादा. बाबांना ऐकूच गेलं नाही. त्यानं 2-3दा हाक मारली. ऐकू आल्यावरही बाबांनी दुर्लक्ष केलं. बाबा, ठाणेदार मोबाईलवर बोलला, आपल्या गावातलाच कोणी माणूस पोलिसांनी पकडला आणि तो सदाशिवचा खून झाला असं म्हणायला म्हणे.
काय हुन? बाबासोबत तिथं उभ्या असणाऱ्या 4-5 जणांनी एकदम असं म्हटलं. ते इतरांच्या कानावर गेलं आणि सगळे नामदेव आणि बाबांभोवती जमा झाले. सांग कोण आहे तो, त्याचा मुडदाच फाडतो आम्ही. बाबा ऐवजी बाकीच्यांनीच बाया सरसावल्या. बाबांनी त्यांना गप्प केलं. अवघ्या 10 मिनिटात 10-12 मोटरसायकली तालुक्याच्या पोलीस स्टेशनमध्ये जाण्यासाठी निघाल्या. ज्याला शक्य होईल त्यानं त्याच्या नातेवाईकांना, मित्रांना ही बातमी मोबाईलवरून कळविली. त्यात वेगवेगळ्या पक्षात, संघटनात काम करणाऱ्या पोरांनी त्यांच्या तालुका स्तरावरच्या नेत्यांना पोलीस स्टेशनमध्ये आपापल्या समर्थकासह यायला भाग पाडलं. त्याचा परिणाम असा झाला की हे पोहोचण्याआधी पोलीस स्टेशनच्या आवारात 400-500 माणसांचा जमा झाला. हे सगळे लोक संतप्त होऊन घोषणा देऊ लागले. सदाशिवची ही भानगड राजकारण्यांनी आपापल्या परीने हाताळायला सुरुवात केली. ह्या तुमच्या लोकांना आधी आवरा, असं ठाणेदारासमोर जाताच ठाणेदारानं बाबांना म्हटलं. त्यावर बाबा म्हणाले, साहेब यातलं कोणीच माह्यावालं नाही. म्या त्याले बोलावलं नाही, मी कायले जायला सांगू. बाबा सरळ बोलले, पण ठाणेदाराला त्याचा राग आला. त्यांनी पोलिसांना लाठीचार्ज करायला सांगितला. त्यात बाबा, नामदेव यांनाही प्रसाद मिळाला. सदाशिव गेला तर जाऊ द्या, पण या पोलिसाय संघ परसांग नको, असं म्हणून बाबा नामदेवसह परत गावाकडे आले. मात्र दिवस मावळता पोलिसांची गाडीच बाबांच्या दारी येऊन उभी राहिली. ठाणेदारासोबत गावातला चिंचेखालचा तुका होता. हा तुका बाबांच्या नेहमीच रोजानं कामाला असतो. सदाशिव गायब झाला तेव्हापासून हा तुका सुद्धा गावात नव्हता. हे पोलिसांनी शोधलं आणि त्याला अटक केली. बाजीरावापुढे तो सरळ झाला आणि सदाशिवचा खून आपणच केला हे सांगायला लागला. बाबांच्या मनात प्रश्नाचं मोहोळ उठलं. यानं का खून केला असेल सदाशिवचा? काय कारण आहे? पोलिसांनी तुकाला सांगायला भाग पाडलं. तुकाने या सगळ्या शंकांचं निरसन केलं. सदाशिवचा मावसा उत्तम बुड्ढा गावातच राहत होता. हा तुका त्या उत्तमचा पुतण्या. उत्तमचं वय 85च. त्याला एक पोरगी. तिचं लग्न झालेलं. ती तुकाच्या बायकोची भावजाई. थोडासा गुंता आहे ना त्याचा. पुन्हा एकदा वाचतो मी. सदाशिवचा मावसा उत्तम बुड्ढा गावातच राहायचा. हा तुका त्या उत्तमचा पुतण्या. उत्तमचं वय 85च. त्याला एक पोरगी. तिचं लग्न झालेलं. ती तुकाच्या बायकोची भावजाई. उत्तम जवळ 5 एकर जमीन, एक मोठं हायलीचं घर. 5 वर्ष आधी म्हातारी मेली. त्याआधी आणि नंतरही तुकानं उत्तमवर, त्याच्या पोरीवर महापोरग वटीत घ्या असं म्हणून दडपण आणलं. पण दोघांनीही ते कबूल केलं नाही. उलट 5 एकर जमीन नावे लिहून देऊन एक 25 वर्षाची विधवा बाई तिच्याशी उत्तमचं गंधर्व लावून दिलं. तुकाचा जळफळाट झाला. ती बाई पुढे 2 महिने राहिली आणि पळून गेली. तुकाला बरं वाटलंय. जमीन गेली आणि बायकोही गेली. उत्तम जवळ आता फक्त घर तेवढं राहिलं. ते तरी आपल्याला मिळावं म्हणून त्यानं मग प्रयत्न सुरू केला. तर उत्तमनं सदाशिवच्या मदतीनं त्या घरावर कोण्या बँकेचं कर्ज काढलं होतं.
उत्तम जिवंत होता तोपर्यंत त्यानं हप्ते भरले नाहीत. तो मेला आणि मागच्या महिन्यात बँकेनं घराची हर्राशी केली. ते बाबानंच घेतलं. या सगळ्या गोष्टीचा तुकाच्या मनात राग होता आणि त्यानं त्या रागाच्या भरात अक्षय तृतीयेच्या रात्री गावात आलेल्या सदाशिवला तो परत जाताना गाठलं. त्याला एकाच्या दोन गोष्टी सांगून त्याच्या गाडीवर बसून पातूरच्या घाटात नेलं. डोंगरात एका जागी लघवीच्या निमित्तानं उतरून सदाशिव लघवी करण्यात गुंतला असता यानं त्याच्या टाळक्यात एक मोठा दगड घातला आणि तो तिथंच शांत झाला. ही एवढी कहाणी सांगितल्यावर तुका का पुढं काही बोलायला तोंड उघडणार? तो तुक्या असं ओरडत बाबा त्याच्या अंगावर धावले. तेव्हा पोलिसांनी त्यांना आवरलं आणि मग थोड्याच वेळात तुक्याला घेऊन पोलिसाची गाडी तालुक्याकडे निघून गेली. मित्रो, इथे ही कथा संपलेली आहे. भाऊसाहेब डॉक्टर महादेव राऊत, धन्यवाद. आता नेहमीप्रमाणे पुन्हा ही कथा कशी वाटली, असे प्रसंग आपण पाहत असतो आणि लेखक तरी काय वेगळे लिहितो. कल्पनेतलं फार कमी असते लेखकाच्या. म्हणजे निदान माझ्यासारखा ग्रामीण भागातल्या घटनांवर लिहिणारा जो लेखक असतो तो 90% वास्तव आणि 10% काल्पनिक असं लिहित असतो. ठीक आहे, कधी कधी काय होते की एकच घटना जशीच्या तशी कथेमध्ये येऊ शकते, कादंबरीमध्ये येऊ शकते. कधी कधी त्या घटनेतला जो मूळ मुद्दा असतो तो फक्त घेऊन मग त्याच्या भोवती इतर अनेक वेगवेगळे प्रसंग रंगवले जात असतात. पण काल्पनिक असं काही मात्र या कथेमध्ये किंवा माझ्या कादंबऱ्यामध्ये आलेलं नसते. तेव्हा हे लक्षात घ्या आणि कथेवरचा आपला अभिप्राय जरूर कळवा. मी तो वाचणार आहे आणि तुम्हाला त्याचे प्रत्युत्तर सुद्धा देणार आहे. तेव्हा पुन्हा आपण आजचा हा वाचनाचा कार्यक्रम इथे संपवून पुढच्या रविवारी एक नवी कथा घेऊन भेटू. तोपर्यंत नमस्कार.